रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो. तर आज आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारी मजेदार अशी पंजाबी ढाबा स्टाईल आलू मेथीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. तर आलू मेथीची भाजी बनवण्याकरता मी 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आता या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढून घेतल्यानंतर याच्या आपल्याला अगदी जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि फोडी करून घेतल्यानंतर सर्व बटाटे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की बटाट्यामध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जातो. तर हे बटाटे आता आपल्याला 5 मिनिटापर्यंत अशाच प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे. तर आता हे कट केलेले बटाटे मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत. लसूण आपल्याला 20 ते 30 सेकंदापर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाट्यांमधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि आता हे बटाटे आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर बटाटे आपल्याला आता 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले बटाटे या ठिकाणी छानपैकी परतले गेले आहेत आणि तेलाची अगदी व्यवस्थित अशी कोटिंग याला आलेली आहे. तर या ठिकाणी मेथीची एक जुडी मी अगदी व्यवस्थितपणे धुवून चिरून घेतली आहे. मेथीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी शिल्लक ठेवायचं नाही. त्यासाठी मी काय करते की भाजी आपण ज्यावेळेस स्वच्छपणे धुवून घेतो तर त्यानंतर तिला चाळणीमध्ये थोड्या वेळ निथरत ठेवायचं, म्हणजे त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जातं. मेथी कढईमध्ये घातल्यानंतर झाकण बंद करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपण 3 ते 4 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले बटाटे अगदी व्यवस्थितपणे शिजलेले आहेत, म्हणजे अगदी हलकीशी कसर त्यामध्ये बाकी राहिली आहे. तर भाजी आपल्याला या ठिकाणी एकदा परतून घ्यायची आहे, जेणेकरून बटाटे खाली डागणार नाहीत. तुम्ही बघू शकता काही बटाट्यांना अगदी छानसा असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला भाजीमध्ये काही मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग, त्याबरोबरच अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे. मसाले घातल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थितपणे आपल्याला परतून घ्यायची आहे. मसाले भाजीत एकजीव झाल्यानंतर झाकण बंद करून ही भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अगदी मजेदार अशी पंजाबी ढाबा स्टाईल आलू मेथीची भाजी तयार झाली आहे. तर अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारी ही चटपटीत आलू मेथीची भाजी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.